निलेश चव्हाणला पुणे सत्र न्यायालयात केले हजर। वैष्णवीच्या कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी चव्हाणाला बेड्या। जालिंदर सुपेकरांना पहिला झटका। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर जालिंदर सुपेकरांची होमगार्ड विभागात बदली। संभाजीनगरमधील दरोड्या प्रकरणी पोलिसांची कारवाई। लड्डांच्या घरावर पाळत ठेवून माहिती देणाऱ्या देवीदास शिंदेला अटक। बीडच्या आहेरवड गावात जुन्या भांडणातून तरुणाला मारहाण। व्हिडिओ काढल्यामुळे मारहाण गुन्हा दाखल, मात्र आरोपी मोकाट। दोन्ही राष्ट्रवादी आधी एकत्र येणार का हे मला माहित नाही, शरद पवारांचं सूचक विधान। उन्हाळ्यातही तुळजाभवानी मंदिराला गोरख आणि तीर्थकुंडांचे झरे वाहण्यास सुरुवात। भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण। अमरावतीच्या कौडण्यापुरातील माता रुक्मिणी मातेच्या पालखीचं दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान। 33 दिवसांचा पायी प्रवास। इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा वेतनवाढ करण्याचा निर्णय। देशभरातील 26,000 कर्मचाऱ्यांना होणार फायदा। देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या 2710 वर। केरळमध्ये सर्वाधिक 147 रुग्णांची नोंद, तर केंद्रीय आरोग्य विभागाकडून आकडेवारी जाहीर। हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे। मीरा भाईंदर मध्ये प्रवेश केला की मी हिंदीच बोलतो। हिंदी भाषा म्हणजेच आमची लाडकी बहीण, मंत्री प्रताप सरनाईक यांचे वक्तव्य। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।